मित्रांनो, आजच्या या शुभ दिवशी चित्रपट पेढीच्या माध्यमातून आपण नवीन पॉडकास्ट सिरीज सुरू करत आहोत आणि या सिरीजमध्ये आपल्या देशाच्या आणि आपल्या राज्याच्या उपयुक्त असे विषय त्याच्याबद्दल अनेक व्यक्तींशी आपण संवाद साधणार आहोत। आज या पहिल्या व्हिडिओच्या माध्यमातून सहजच पॉडकास्ट या आपल्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय। माझी तशी पृष्ठभूमी आहे ती एक सामाजिक क्षेत्रात एका सामाजिक संस्थेत काम मी अनेक वर्ष करत होतो। तसं लहानपणापासून मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेला आहे आणि मग गोव्यात संघाचा पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम केलं आणि त्यानंतर 1992 पासून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ही एक प्रथितयश प्रशिक्षण आणि संशोधन संस्था आहे। त्या संस्थेत 30 वर्ष काम करण्याचा मला प्रदीर्घ अनुभव हा मिळाला। 2 वर्षांपूर्वी आपल्या राज्याचे आत्ताचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक मला नोव्हेंबर 2022 मध्ये सांगितलं की आता तुमच्याकडे मोठी जबाबदारी आम्ही देऊ इच्छितोय आणि त्यांनी अचानक या मंडळाचं काम अशी माझ्याकडे जबाबदारी आणि स्वयंसेवी संस्थेची माझ्याकडे एक जबाबदारी होतीच पूर्वी आणि त्याच्यात प्रशासनातलाही अनुभव होता। त्यामुळे हा दोन्ही अनुभव मला या कामात अत्यंत उपयोगी पडला आणि आपलं पॅशन याबद्दल सांगितलं। तसंच आता आपण बोलता म्हणाल की खादी ग्राहक मंडळाला स्वतःची एक घटना आहे, तर ह्या मंडळाचं नेमकं व्हिजन काय आहे आणि याच्यातलं आपल्याला जिव्हाळ्याचं वाटलं की विषय तुम्ही म्हणालात की नेमकं मंडळाचं कार्य काय। गांधीजींची जी कल्पना होती की ग्राम स्वराज्य म्हणजे आपला भारत देश हा खेड्यांचा देश आहे, गावांचा देश आहे, त्यामुळे खेडं स्वयंपूर्ण बनावं अशी गांधीजींची कल्पना होती। तेव्हा खेड्यातल्या तरुणाला, खेड्यातल्या महिलेला किंवा पुरुषाला त्या जागीच रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून खादी आणि ग्रामोद्योग मंडळ काम करतात आणि त्याच्या वेगवेगळ्या योजना आहेत। त्यामुळे मुख्य उद्देश याचा असा की देशाच्या आर्थिक प्रगतीत गावाचा प्रत्येक सहभाग झाला पाहिजे आणि तो तेव्हाच होईल जेव्हा गावात रोजगार उत्पन्न होतील।